परत एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अनिकेत व्लॉग्समध्ये. घेऊन आलो आहे परत एकदा एक नवीन रोड ट्रिप. सो एका अशा ठिकाणी आपण आज चाललो आहे जिथे जाण्यासाठी आपल्या स्वतःची इच्छा असून चालत नाही, तर स्वतः त्यांची इच्छा असावी लागते. तर आज आपण निघत आहोत उज्जैन महाकाल महाराजांच्या दर्शनासाठी. चला तर मग बनून राहा शेवटपर्यंत. तर पुण्यावरून आपली जर्नी सुरू झालेली आहे. सध्या बघू शकताय तुम्ही वाजलेले आहेत 3:30 आणि डिस्टन्स आहे ऑलमोस्ट 650 किलोमीटर. लेट्स गो. आपल्या समोर आता हे महाशय चाललेले आहेत. जर असं चालत राहिलं तर उद्या संध्याकाळपर्यंत नक्कीच पोहोचू. पूर्ण रस्ताच ब्लॉक केलाय भावानी. तर आपला सगळा प्रवास होणार आहे टाटा हॅरियर मधून. बघू शकताय सध्या आपली चार्जिंग पर्सेंटेज ऑलमोस्ट किती आहे मंगेश शेठ? 93 आणि रेंज दाखवते 385 किलोमीटर्स. पुढचा स्टॉप आपला चार्जिंगसाठी असेल मालेगाव. बऱ्यापैकी रेंज शिल्लक असेल तर पुढे आपण धुळेपर्यंत स्ट्रेच करू शकतो. आपले मंगेश शेट सध्या चालवत आहेत. अंधारात काय दिसणार नाही, उजेड पडल्यावर दाखवतो. 4 वाजलेले आहेत. आपण आळे फाट्याचा टोल नाका सध्या पास केलेला आहे. अजून सध्या फक्त 10% म्हणू शकतोय टोटल डिस्टन्सच्या कव्हर झालेला आहे. चालत राहू. आपल्यासोबत हे रायडर भाऊ एक बघा, निवांत पाय फाकून मस्त कार्यक्रम सुरू आहे यांचा. छान फुल नाईट. अशा तऱ्हेने एनर्जी डाऊन मेंबर्स ग्रुप झालेले आहेत. त्यांच्यासोबत मुलाखत आपली डायरेक्ट उद्या होईल. आता 4:30 वाजलेले आहेत. मंगेश भाऊ गाडी चालवत आहेत आपली, बघू शकताय. आणि लेडीज मेंबर्स शटडाऊन झालेले आहेत सगळे. त्यांना रिस्टार्ट उद्या करू आपण. साधारणतः 4:30चा टाइम झालेला आहे आणि आम्ही पोहोचलोय सध्या संगमनेरमध्ये. अजून तर खूप बाकी आहे, तर 10% झाले फक्त. सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि सध्या आपण लासलगावच्या थोडंसं पाठीमागे आहे. आणि प्लॅनमध्ये आपल्या चेंज आहे, कारण आपल्या हत्तीने आपल्याला चांगलं मायलेज दिलेलं आहे. त्यामुळं मालेगावच्या जागी आपण डायरेक्ट धुळेला थांबणार आता चार्जिंग करायला. ईव्ही व्हेकल स्पेशलिस्ट ड्रायव्हर मंगेश. ईव्ही व्हेकल स्पेशलिस्ट झोपणारे लोक. मस्त सकाळचं वातावरण झालेलं आहे. आपण आता नाशिक छत्रपती संभाजीनगर हायवेवरती आहे. धुळे साधारणतः 100 किलोमीटर इथून बाकी अजून. तर सकाळचे आत्ता वाजले जवळपास 6:30. आपण आलोय सध्या लासलगावमध्ये. एक शॉर्ट ब्रेक म्हणून आपण थांबलोय का पंपावर आत्ता. मस्त 5-10 मिनटं थांबून आपण मग पुढची जर्नी आपली चालू करणार. सगळ्यांची गुड मॉर्निंग झालेली आहे. उठा सकाळ झाली. की आता गुड मॉर्निंग म्हणतात 5 मिनिटांना अजून झोपणार आहेत. रात्रभर शॉल नव्हती, आता शॉल घेतल्या. अरे सीट बेल्ट लावा, प्रोटेक्शन फर्स्ट. मस्त असा आग्रा धुळे हायवे
आपल्याला लागलेला आहे आणि आपण सकाळच्या मनमोहक वातावरणात सध्या ट्रॅव्हल करतोय. सध्या स्लीप मोड ऑन करून पसरलेलं आहे माग. ड्रायव्हर बदली झालेला आहे. ड्रायव्हर धुळ्यातच आपण आता डायरेक्ट थांबणार नाश्त्यासाठी आणि चार्जिंगसाठी सुद्धा. परत तिथून एकदा फुल केलं चार्जिंग की मग नो टेन्शन, सीधा उज्जैन. और मे बी जो काही बफर क्रिएट होईल तो आपण परत इंदोरमध्ये फुल चार्ज करून घेणार परत एकदा. चलो फिर. मंडळी, धुळे शहरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:43 आणि आपण पोचलेलो आहे धुळ्यात. एवढ्या सकाळ सकाळी इथले लोक 35 डिग्री सेल्सिअसमध्ये दम काढता येत म्हणजे गोष्ट आहे. आम्ही तर गाडीत बसून शिजलेलो आहे आणि आम्हाला नाश्ता मिळत नाही. लागलेले लोक मागं बसलेले त्यांचे तोंड बघून घ्या एकदा. रे द्या. धुळे 0. धुळेकर उठा लवकर. खूप जास्त वेळ शोधानंतर आम्हाला इथे भेटलेला आहे एक फूड कोर्ट. अखंड मेहनतीनंतर वडा वडपाची. पेट पूजा करके अपन निकल चुके हैं अपने अगले रास्ते के लिए. अब जाएंगे चार्जिंग के लिए. वाव, यू टर्न. बाय बाय धुळे. आपण आता थांबलेलो आहे आपला हत्ती चार्ज करायला. पुण्यावरून आपण जेव्हा निघलो तेव्हा याची चार्जिंग 97% होती आणि आपण आता थांबलो. तर सध्याची रिमेनिंग चार्जिंग 20% आहे आणि रेंज जवळपास 110 शिल्लक होती. तर तसं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 400 किलोमीटरची प्रॉपर रेंज भेटते ऑन रोड. आता एका 30-35 मिनिटांपर्यंत आपण जरा सगळीकडे टाइमपास करणार मस्त झाडाखाली. आता हॅलो गाईस. धुळ्याच्या उन्हात करपताना आता कसं वाटतंय? गरम गरम वाटतंय. गारगार मन. गरम गरम वाटतंय. असं झालेलं आहे आता की आपण 50% चार्जिंग करून घेतलेलं आहे. हा 60 किलोवॅटचा चार्जर असून देखील 30 वॅटचा आउटपुट देत असल्यामुळं खूप टाईम कन्झ्युम होणार आहे. त्यामुळं आपण जाऊ पुढच्या चार्जिंग स्टेशनला जिथे 120 वॅटचं चार्जिंग आउटपुट भेटेल आणि चार्जिंग एकदम फास्ट होईल आणि एकदम कमी वेळात पण होईल. चलो तो फिर ढूंढते चार्जिंग स्टेशन. अरे नाही बाईक. उज्जैनला येऊन काम करणारा मजदूर काय अर्थ नाही. जिंदगी पूर्ण यांची खराब आहे. काय सुद्धा अर्थ नाही. काय सुद्धा काय अर्थ नाही. काही सुद्धा अर्थ नाही. 56 भोग खाणार. मग आताच्या आधी जिरवून घ्यायला एवढं पाणी आहे. एवढं पाणी आहे पण सगळं कसं वाळलं. मॅगी भाई एन्जॉयिंग द राईड. पॅसेंजर प्रिन्स मॅगी. अरे कलुआस. गुड नाईट. हाय कलुआ. एंड गाइस फाइनली हम आ गए. आपण MP मध्ये एंटर करत आहोत. ही आहे बाउंड्री MPची. MP स्टेट एंट्री डन. थाट ढोल पण वाजला. सरहद के पार बुलिया.
मध्य प्रदेशमध्ये आपलं स्वागत आहे. सहर्ष स्वागत. मंगेश भाऊ, टाइम काय झाला मंगेश भाऊ? 11-17 आणि टेम्परेचर किती आहे मंगेश भाऊ? टेम्परेचर आहे 45 डिग्री सेल्सिअस. 35 वरून 45 मध्ये गेल्यावर कसं वाटतं? नको बाबा. नको बाबा. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या भावांना, बहिणींना, मित्रांना, मैत्रिणींना जिथं आहे तिथं स्वच्छ. जिथं आहात तिथं निवांत राहा. देवदर्शनाला नक्की जा, पण मे महिन्यात तेवढं नको जा. मध्य प्रदेशचं टेम्परेचर सध्या खूप आहे. 40-45 तर सकाळी 11 वाजून 12 मिनटं झाल्यात आणि टेम्परेचर यांचं 45 खूप जास्त आहे. त्यामुळं थोडंसं बेटर टू अवॉइड ट्रॅव्हलिंग. हे गाइस, इट्स अ लंच टाइम. अरे मेरे 3 अनमोल रतन्स. लंच ये यहाँ पे मस्त मस्त खाना ऑर्डर आलेले आहे आपले. छान छान. आता आपण मस्त जेवण करणार मस्त. तोपर्यंत गाडीची चार्जिंग होईल, मग आपण निघणार पुढे. तर मंडळी, जेवण करून आम्ही बाहेर पडलेलो आहे. हा टाटाचा हत्ती आपला चार्ज झालेला आहे. चला बघू चार्जिंग किती पर्सेंटेज झाले. तर खत्म. टाटा बाय बाय. हाऊ मच? एरर रीजन ऐसा नाही आहे. झालं आहे आपलं चार्जिंग. शेट किती टक्के झाले? 85. इनफ, मोर दॅन इनफ टू रीच उज्जैन. आता आपण नॉन स्टॉप इथून जाणार उज्जैन. अमेरिका जाके क्या करेंगे भाई मेरे. जय महाकाल. भरपूर रेंज आहे आपल्याकडे सध्या. 370 ऑलमोस्ट 85%. त्याच्यात आपण उज्जैन जाऊन रिटर्न इंदोरला पण येऊ शकतो इतक्यात. चलो टँग टँग. चलो परत एकदा चाकरी करताना हे अशी ट्रिप करतात. ऑप्शन नाही हो. ट्रिप आहे चाललं माझ्या लॅपटॉप घेऊन. मालकीन बोलली मागणं लगेच कशात चाललं. आता काय, आता पहिले नियोजन. आता पहिला लावा मॅप. उज्जैन जाणार ना. उज्जैन तर जाणार, पण नियोजन उद्याचं नियोजन. काय प्लॅन आहे आपला उज्जैनला पोचल्यावर? 4-4:30 वाजेपर्यंत पोहोचू. स्टेचं नियोजन लावू. 6 वाजता शिप्रा आरती असते, ती अटेंड करायची. मस्त वाटते एकदम, गंगा आरती टाईप. त्याच्यानंतर रात्री गेल्यानंतर पहिल्यांदा 4 वाजता आपल्याला रात्रीच्या शयन आरतीचं बुकिंग करायचं आहे. ते आपल्याला 4 वाजता गाडीतनंच करायला लागेल. ते करून रात्रीची शयन आरती पण आपण अटेंड करणार. उद्या सकाळी भस्म आरती आणि दर्शन हे झाल्यानंतर तिथं बाकीचे जे मंदिर आहेत, ते काय मंगल काहीतरी आहे ना ते, परत काल भैरवनाथ, परत हरसिद्धी माता, अजून आहेत 3-4 मंदिरं. ते सगळं करून मग आपण यायला इंदोरला यायचं दुपारपर्यंत. त्यानंतर संध्याकाळचं नियोजन ओंकारेश्वरमध्ये. वो बाद में देखते आपण. प्लॅनिंग डन. मस्त. मंडळी, 500 किलोमीटर रनिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे. दुपारचे 2:30 वाजलेत. आपल्या टाटा हॅरियर हत्तीने आपल्याला पर पर्सेंट 4 किलोमीटरच्या आसपास ॲव्हरेज दिलेलं आहे. आता इथून उज्जैन 150 किलोमीटरच्या आसपास बाकी आहे. 145 किलोमीटर्स. यस. सो आता जेवण केल्यामुळं वाम कुक्षीची वेळ आलेली आहे असं वाटत आहे मला. त्यामुळे एक वाम कुक्षी घेतो मी जरा थोडा. गाईज, यू जस्ट कीप ऑन रोलिंग. दिस इज बदली ड्रायव्हर मंगेश and these are the 2 assistants on the back seat.
ऑफ नो वर्क. आपली वामकुक्षी पूर्ण झालेली आहे आणि तोपर्यंत मंगेश शेटने आपल्याला डायरेक्ट इंदोरच्या पुढे लॉन्च करून ठेवली. मग विषय आहे 50 किलोमीटरचा. बघता बघता पण जाणार आहोत महाकाल की नगरी उज्जैन. अरे लॉन्च हो गया ये तो. मंडळी फायनली आपण पोचलेला आहे उज्जैन मध्ये. महाकाल की नगरी उज्जैन. आणि बघू शकता मेन जी एंट्री आहे उज्जैनची. सध्या कन्स्ट्रक्शन काम चालू आहे इथं, पण काय विषय नाही. पोचलेलं आहे आपण फायनली जवळपास 15 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर. आणि हे असे काही असतात महाभाग जे मध्ये मध्ये घुसतात. तर मंडळी आमची इथंपर्यंतची जर्नी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या जर्नीमध्ये आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.